तर देऊळ तर खूप सुंदरच आहे. कृषिका ये पटकन. चॅप्टर आहे किती. ते आहे घरी. लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान बघितलं पण आतमध्ये काय व्हिडिओ काढून दिली नाही, सो तिथे अलाउड पण नाही. मग आता आलोय भगवती मंदिर आणि रत्नदुर्ग किल्ला बघायला. पहिला चहा घेतला कारण का दिवसभर फिरतोय, डोकं खूप दुखायला लागलं माझं. तर आता इथे एंट्री करतोय. चला अगं बाई चला. किल्ल्याच्या समोरचा व्ह्यू बघितला तर किती भारी आहे बघा. ती बघ चला. बाप रे केवढा मोठा आहे ना. चलो. त्या किल्ल्यामध्येच भगवती देवीचं सुद्धा मंदिर आहे. ते मॅप आहे आणि इथे सगळी माहिती आहे आईची. चलो. तर इथे देवळाच्या बाहेरच तुम्हाला ओटी वगैरे सगळं मिळेल. तर देवळाकडे चाललोय. चलो. जाम फिरलोय जाम. एका दिवसात रत्नागिरी भरपूर कव्हर केली. तर देऊळ तर खूप सुंदरच आहे. कृषिका ये पटकन. चॅप्टर आहे किती. माझ्या बुटांमध्ये तिची बुटं घालून ठेवली. ये चल लवकर ये. तिने काय केलं माहिती आहे का, चप्पल कोणतरी नेईल ना माझ्या बुटांमध्ये घालून ठेवलं म्हणजे कोण खाणार नाही. देऊळ खरंच खूप सुंदर आहे. आईची ओटी भरली आणि आम्ही चाललो पुढे किल्ला बघायला. कारण का आता थोडा अंधार व्हायला लागला आहे. 4:30-5 वाजत झालेत आणि गावी कशी रात्र लवकर होते. चला. दमली नाही आज ती. वाव मस्त आहे रे. मजबूत एकदम रे. समोरचा व्ह्यू बघा. बोटी वगैरे दिसतील तुम्हाला. तटबंदी एकदम मजबूत आहे. वारा पण छान गार लागतोय. बसक्या बुरुज. तर बसत्या बुरुजाकडून आम्ही पुढे आलो रेडे बुरुजकडे. थोडा वेळ तिथे बसली होती कारण का दिवसभर एवढे फिरतोय अक्षरशः पाय दमलेत माझे एवढे. आणि सीन असं झाला की किरणचा ड्रोन डिस्कनेक्ट झाला इथे. स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर भेटावा कारण का इथे पूर्ण झाडी आहे. तर कशात अडकलाय काय कळत नाही आहे. अंधार पण होत आलाय. झाडाबिडात नाही ना अडकला. पुढे जाऊन बघ. रेडे बुरुज. तर भगवतीच्या इथे गेलेलो, देवीची ओटी भरली आणि एक प्रॉब्लेम झाला. आमचा ड्रोनच डिस्कनेक्ट झाला, भेटला नाही. खूप वेळ ट्राय केला शोधायचा पण नवरा माझा आनंदी आहे. तो एक वस्तू गेली की दुसरी येईलच. टेन्शन घेत नाही म्हणजे. पण मला वाईट वाटलं की त्याची वस्तू गेली. माझ्या जीवाला लागतं. आणि आत्ता आलो आहे इकडे भाटे बीचला. सकाळी पूर्ण सामसूम होतं. झरे विनायक मंदिर तिकडे आहे आणि आता पब्लिक बघाल ना तर केवढी आहे. फिरायला आलो आणि आमची वस्तू गेली पण त्याच्यात तोंडावर एक असं दाखवून नाही दिलं. आम्हाला मस्त फिरवतोय. काय तिकडे नाही जायचं. दुपारी जेवलो नव्हतं तर छोटा मोठा नाश्ता करतो काहीतरी. अरे नाही रे बाबा. तिला दिसलंय काय लबड्या काय
पप्पा तिला हे असल्या गोष्टी घेऊन देत नाही. हे सगळे लाड मम्माचे असतात. पप्पा आमच्या मोठ्या मोठ्या वस्तू आणतो. हे सगळं तर आहे सोनू. ते आहे घरी. हां, तर मी दहीपुरी मागवली, किरणने शेवपुरी मागवली आणि कृषिकासाठी येते गोड पाणीपुरी. काय घेतलं दाखव. तर आज दिवसभरात भरपूर काय काय कवर केलं आहे आणि आत्ता आलो आहे मांडवी बीचला आणि मग तिथून जाणार आम्ही रूमवर, फ्रेश होणार, मग जेवायला जाणार. हे बघा, आम्ही सकाळीच येणार होतो पण इथल्या ह्यांनी सांगितलं लोकांनी की संध्याकाळचं इथे खूप छान असतं, भरपूर पब्लिक वगैरे असते, लाईटिंग असते, त्यामुळे संध्याकाळचं आलं.